शांताताई, मला खूप वाईट वाटून राहिलं. आपण ना पद्माचं नाव नाही घ्यायला पाहिजे होतं. तुम्ही तर नाही घेतलं, पण मीच घेतलं. पण असं सहज म्हटलं मी. मला काय माहीत मागं पद्माच येईन म्हणून. मनात हे नव्हतं आलं का पद्मानं चोरली असं. पण असंच वाटलं का होती बा त्या दिवशी पद्मा इथं. असं नवं ते सुनंदीचं काम माहिती आहे ना कसं आहे. सुनंदी का सुनंदी आहे असं तिथंच. आता आपण ते एवढं झाडलं पुसलं तर आपल्याला दिसली नाही. बेडरूमही पूर्ण पाहून आली मी. घरी कोणते पोरं बाहेर नव्हते आले त्या दिवसपासून. अंगठी त्याची दिसो नाही दिसो, पण आपल्याला पद्माला माफी मागायला लागन. जाऊ का मी पहिले तिच्या घरी. थांब न, जमतेमच ते घरी गेली. तिले आता घरी जाऊन शांत होऊ दे थोडंसं. आता पाहिजे शेंगाचे दाणे करायला मन नाही होऊन राहिलं. आणखीन मामांग उद्या आम्ही खायचे म्हणजे कामच काम आहे बाबा. काय करीन तर. शेंगाची दाण्याची काय चिंता नका करू, मी घरी घेऊन जाईन. रात्रीची करीन मी. दाणे तुमच्या दोघीकडून होईन का? पाणी आलं तर पेरायला जावं लागून. सांगितलं कोण नाही कोणाले. कोण भेटते आता दाणे करायला. पहिले आमच्या वेळेस लहान होतं त्या पोरं बाळ किती दाणे करे बाबा शेंगाचे. 20 पैसे पाहिले 25 पैसे पाहिले दाणे होते करणं. मी दिवसभरात 5-5 रुपयाचे दाणे करू. 4 आणे पैसे पाहिली. आम्ही जाऊ आमच्या वेळेस 50 पैसे 12 आणे अशी होती पाहिली. फोटो फुटून जाय, रक्त लागे ते दाणे करता करता. आताचे पोरं येते का. मशीन आहे म्हणते, पण त्या मशीनवरचे दाणे अर्धे फुटते म्हणते. शेंगा आहे ह्या जास्त टपोरी आहे तर दाणेच फुटन. करतो ना भाऊजी, आम्ही करतो आता. लागतेच काय करायला. पतल्या शेंगा आहे लवकर होते. जा बरं चहा कर बरं शांते. आणतो मी, करतो. बसा तुम्ही. तुम्हाला आलता का सुनंदाताईचा फोन घेऊन. नाही मला नाही आला. काहून? त्याची अंगठी हरवली म्हणते आपण दिलेली. तर फोन आलता. तर सुनीताने मी इथं दाणेच करत बसलो होतं. तर तेवढ्यात मागून पद्मा आली. आम्ही असंच गोष्टी करून आलो होतो. तिथं पद्माही होती म्हणून. तिला रागायला गेली बिचारी ते घरी. हरवली असं इथं तिथं. तिनं तिचं काम माहीत आहे कसं सुनंदाचं. बरोबर पाय म्हणा तिले. करू का मी फोन? तुम्हाला काय गरज आहे दुसऱ्याचं नाव घ्यायला. नाव तर नाही घेतलं आम्ही. चुकून तोंडातून असं निघलं होती बा तेव्हा पद्मा. कोणावर असा इल्जाम नाही घ्या. नाही आम्ही इल्जाम कायले घेतला म्हणा. पण ते गेली मग रागानं घरी. जा तिले माफी मागून घे जा. हो तसंच करायला लागन. आताच गेली अर्धा तास अगोदर. थोडंसं तिला शांत होत येतो. एक वेळा ही इथे पाहिली काय साडी गिडी पडली आहे. हिला पाहिलं का? अरे ना 4 वेळा तेच काम बघत आहे मी. माझं मन पण लागून राहिलं त्या कामात. मी पाहतो बरं. साडी झटकून पाहतो बरं. हे काहीतरी पडण्याचा आवाज आला. साडी झटकल्यावर पहा बरं खाली. ही अंगठी जो पडली याच्यातून. ही इथं पडली आहे पा. हेच अंगठी होय ना? हो हेच अंगठी वे लाल खड्याची. म्हणूनच तर मला खूप आवडली होती. जा सांगून दे शांता वहिनीले का मिळाली म्हणून. नाही ते सगळं घर पाहत बसन. हो सांगून द्या तुम्ही. ही अंगठी ठेव बरोबर. मग सांगजो. ठेवतो आणि फोन करून देतो. तुम्ही गेले नाही आज. निघूनच राहिलो होतो पण तुझ्या अंगठीमुळे मूड खराब होता म्हणून मी थांबलो. चल येतो मी. सांगून दे शांता वहिनीला. मिळाली बापा अंगठी. इतकी चांगली अंगठी. माझा मोबाईल कुठे गेला. आता मोबाईल नाही दिसून राहिला. मोबाईल तर असं इकडे तिकडे समोर हॉलमध्ये असा. पण पहिले अंगठी ठेवून देतो ना मग फोन करतो. फोन करून पाहू का मी. अजून फोनही नाही आला सुनंदाचा. दिसली का नाही दिसली तर. रिंग जाऊन राहिली. फोनही नाही उचलून राहिले. उचलला. हॅलो सुनंदाताई, दिसली का अंगठी. तुम्हालाच मी फोन करणार होती. फोनच नव्हता मिळत. फोन इकडे तिकडे सोफ्यावर होता आणि मी पाहून राहिली. तुमचा बेल वाजली म्हणून फोन दिसला. हो ते जाऊ द्या. पण मिळाली का अंगठी. हो त्याच्यासाठी मी तुम्हाला फोन करून राहिली होती. मिळाली अंगठी. साडीत अटकली होती. याने साडी झटकली तर खाली पडली. तुम्ही पहिले पाहायला पाहिजे होती ना. पहिले फोन केला. तिथेच पद्मा होती. तर तिला किती वाईट वाटलं. मी तुम्हाला काय त्या पद्मानं चोरली म्हणून म्हटलं का. मी म्हटलं का होती तिथं ते. तसंच आम्ही पण म्हटलं ना. म्हणून ते मागच होती उभी. तुम्ही पहा तुमचं काय आहे तर. चला मी ठेवतो. हो आता तरी बरोबर ठेवा. समजते मला तेवढं.
ती साडीच्या धाग्याला अटकली होती, त्या साडीला हे आहे ना जशा तशा त्यामध्ये. इतकी मला समजते, इतकी मी हे नाही आहे. ठेवतो मग फोन मी. यायची तर अंगठी दिसली, पण बिचारी पद्माले मी तर आम्ही तर बोललो ना, चाल तिला माफी मागा लागून पहिले. तर अशी मानते नाही मानत. पटपट स्वयंपाक करतो आणि सुनीतालीच्या घरी जातो, झालाच आहे. आणि तिला सांगून पद्माच्या घरी जातो. मग सुनीताचंही मन नसून लागत, पहिले सुनीताला सांगून देतो. शांती कुठे चालली? कुठे चालली शांता तू? पंढरपूरहून आलो तेव्हा दर्शन नाही तुझं, बोलणं नाही, चालणं नाही, काही नाही. पंढरपूरहून आलो नाही आलं तर घरी नाही. ते सुनंदाबाईचा फोन आलता येऊन राहिली म्हणून, तुम्हाला तर माहीत आहे. तिथं घरी आलो, त्या दिवशी साफसफाईत दिवस गेला. दुसऱ्या दिवशी त्या आल्या, 1-2 दिवस आता त्या 1 दिवस राहिल्या त्यातच गेला. आता शेंगदाणे भुईमुंगच्या शेंगा आणल्या, पेरतो म्हणते. तर दाणे नव्हते म्हणते चांगले, निंगण नाही निंगण म्हणे. आता शेंगा फोडायला कालपासून बसलो. तुम्ही कुठे चालल्या? नाही, मी इथे चालली चौकात. म्हणलं कोणाकडून दिसतेस, बसतो थोडीशी. माघरचाही गोंधळा कमी आहे का? सुनगटीचा माया का म्हणते ते मग पंढरपूरला लपून आली आणि मला त्यानं तिला त्या रागवून तिला काही बोलला असन तर ते म्हणते मलाच सेवा देऊन राहिली, चोनकी लावली, चानकी लावली. ना काय गुन्हा आहे त्याच्यात? हो, ते आपल्याला सांगे ना का मी रागवले, सारं माहीत आहे म्हणे. हो, आणि ते म्हणे राघव म्हणे मला काहीच माहीत नाही म्हणे, तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली म्हणे ते. मग मी तिला म्हटलं त्याला का नाही, तिथं पंढरपूरला आली होती, त्याने काही बोलला असन तर मग ते मला चोनकी लावली, हे लावली. फुगून आहे घरी ना. तुम्ही सून पाहिजे, सुना पाहिजे, चांगले दोघं राहत ते सुखी होते. ते काय आता तसंच वाटते. तुम्ही बी किती हक्काने माघारी येऊन बसे, आता तुम्ही कोणीच येत नाही माघारी. जाऊ द्या, मी तुम्हाला काय सांगून राहिली होती का, काल आम्ही सुनीताने मी भुईमुगाच्या शेंगाचे दाणे करून राहिलो. आनंदाचा फोन आला तेवढ्यात, तर म्हणते तिला आम्ही अंगठी दिली होती तर जवायले, तर वहिनी अंगठी नाही दिसून राहिली, तिथं पडली गेली का बा. म्हटलं मी पाहतो, झाडझूड गुडझूड केली होती तर तुम्हाला आठवते का घरी होती म्हणून. म्हणते त्या दिवशी पद्मा आलती ढोंड्याची रेसिपी का विचारायले, लताले तिने जेवायला सांगितलं होतं. तर म्हणे पद्मा आली तेव्हा, ते म्हणे ते पद्मा नव्हती आली का, तेव्हा होती म्हणे, मग हातातच होती म्हणे अंगठी, मी पाहूनच राहिली होती म्हणे, तेव्हापासून आठवत नाही म्हणे. तर नाही पद्माच आली. आम्ही दोघी सुनताने मी गोष्टी करून राहिली. सुनीता का म्हणते त्या दिवशी ताई पद्मा होती म्हणते, असं मनाशी न थे अशी. आता थे कायले आली, तिने ढोंडे केले तर तुम्ही सांगितले बा कसे करायचे म्हणून ते 4-5 घेऊन आली ती. तिनं ऐकलं तर ते गेली रागानं. रागते येणारच आहे तिले ना. झालं अंगठीचं दिसली का? हो, आताच फोन आलता. तर मग सफा कधी म्हणण्या लागे, असं वाटे का पद्माला आपण बोललो बा अंगठीपेक्षा. बोललो नाही म्हणा, काहीच नाही, पण तिला वाटलं ना खराब. तर मग आता फोनाला का दिसली म्हणून अंगठी, साडी झटकली म्हणे, तर साडी चटकली होती म्हणे. मग का पद्माच्या घरी चालली का? हो, मी इकडून सुनताले बोलावलं, चाल म्हणलं तिची माफी मागू आणि तिला म्हणलं का आमचा काही तुला मनाचा काही उद्देश नव्हता. हो, काही एवढी थे आहे आता लावते, इकडच्या तिकडच्या गोष्टी लावते, खोटं बोलते, चोरगीर नाही होते. हो, बिचारी त्या दिवशी रडली, डोळ्यात पाणी येऊन गेलं तर गेली. कालचीच तर गोष्ट होय. तर काल महिना नदी आहे ना अशी. चालता का तुम्ही? आले म्हणून चालली म्हणून त्या पाटली नाजीले माफी मागायला घेऊन. काही नाही म्हणत, दिसल्या त्या म्हणून तर आली म्हणे. काल आंबे घेऊन चंदाच्या घरी गेलती, तिची ननद आली होती. तर दिन्या संग चांगली बोलली गेली असं, तर दिन्या म्हणे आंबे घेऊन तिच्या घरी जा म्हणे, त्या काकूच्या घरी मी ग्रीष्माच्या आत्याच्या घरी द्या म्हणे. तर तो घेऊन जात होता. मग मी म्हणलं चाल मीच जातो. तर गेल्या काय तर माहीत नाही, या म्हणलं सकाळीच जाईन म्हणे. गेले असं नसं वाटते. हो, मी इकडे आलते चंदा, याची ती कामाले ये ना. आता मी तर काही बोलत नाही तिच्यासोबत, सोबत आपापले काम करते आणि चालली जाते. हो, आता तिला माफी जातो म्हणलं ना. मग मला आंबे इकायला बसायचे, आंबे आणले तर म्हणलं आंबे इकायला घेऊन बसतो चौकात. तुझ्या घरचा आंबा चांगला गोड राहते. तुमच्याही वरात आंबे असेल ना. तुमच्या घरचं काय बार दिवाने काम, माग मार पडले होते ते हवा गरडाला कच्चे, आणले होते घरी, पडले घरी थोडेसे आणि काही दिले मी इले चंदाले खुला गिला करून घे म्हणलं. सांगे चंदा माणसाबांची काम आहे,
माहीत नाही आणते का तर